महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि ज्या ऐतिहासिक ठेवी गड किल्ल्यांवर आहेत त्या देखील आता लुप्त होताना आपल्याला दिसून येत आहे। कुठेतरी काही संस्था असतील, काही गड प्रेमी असतील, ते या ठिकाणी ही संस्कृती जोपासताना दिसून येत आहे। ती संस्कृती, हा ऐतिहासिक वारसा वाचवताना दिसून येत आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील देखील एक गंगा सॉमिलचे जे मालक आहेत ते या ठिकाणी जे तोफगाडे आहे ते या ठिकाणी किल्ल्यांवर पोहोचवण्याचं काम करत आहे। ना नफा ना तोटा अशा पद्धतीने हे जे तोफगाडे आहे ते महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांवर पोहोचवण्याचं काम ते सध्या करत आहे। आपण बघू शकतो की या सॉमिल मध्ये या ठिकाणी तोफगाडे बनवण्यात आलेले आहे आणि जे काही ऐतिहासिक तोफा गड किल्ल्यांवर ठेवलेले आहे, ज्या दुरावस्थेत त्या ठिकाणी पडलेल्या आहे, त्या तोफा या तोफगाड्यांवर ठेवण्यात येणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी या सॉमिलचे मालक आहेत। भाऊ, काय सांगाल? एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय सुंदर काम आपल्याकडून त्या ठिकाणी सुरू आहे। काय सांगाल, आतापर्यंत किती तोफगाडे बनवलेले आहे आणि या तोफगाडे बनवण्यासाठी नेमका खर्च काय येतो? जय शिवराय, जय श्रीराम। माझं नाव अजय गंगाराम जोशी। मी एक सह्याद्री प्रतिष्ठानचा एक छोटासा दुर्गसेवक आहे आणि आमची ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा मिळालेली मला श्रमिक गोजन मुंडे जे सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व आहे, त्यांनी चाळीसगावला आमच्या कायम इथे आम्ही काम करतो, पण त्यावेळेस ते आले, त्यांनी सांगितलं की तू तोफगाडा बनवू शकतो का? तर पहिला चालना मला त्यांनीच दिली। माझी प्रेरणा त्यांच्यापासून सुरुवात झाली आणि शिवकार्य म्हटलं तर मग शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि ना नफा ना तोटा त्या बेसवर काम सुरू केलं आणि त्यांना शब्द दिला होता की ज्यावेळेस बी शिवकार्याचं काही काम असेल तर मी त्याच्यात 1 रुपया नफा नाही, 1 रुपया तोटा नाही, त्या बेसवर हे काम केलं। तर आतापर्यंत आपण 11 तोफगाडे दिलेले आहे। मागील 6 वर्षापूर्वी माननीय आमदार मंगेशदार चव्हाण यांच्या मार्फत बी आपण एक तोफगाडा बसवला, त्यावेळेस ते सुद्धा स्वतः पद्मदुर्गवर आले, नंतर किल्ला वेताळूला आले, त्यावेळेस सुद्धा त्यांनी खूप मदत केली आणि आताही ते काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नाही। आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जो आहे तो आता लुप्त होत चाललेला आहे। कुठेतरी आता वर्ल्ड हेरिटेज आपल्याला 12 किल्ल्यांना दर्जा मिळालेला आहे, युनेस्कोने तो दर्जा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे। काय सांगाल, एकंदरीत आपण या ठिकाणी इतिहास वाचवण्याचं काम करत आहात? आपण एक प्रयत्न करतोय, वाचवण्याचं नाही म्हणता येणार, हे काम तर मोठ्या लोकांचं आहे, नेते मंडळींचं आहे, अधिकाऱ्यांचं आहे, त्यांचं काम असेल। हा, तुम्ही अगर पण निश्चित आदेश दिला तर आमच्यासारखे छोटेसे दुर्गसेवक हे निश्चित तन मनाने धनाने जरूर प्रयत्न करू, जरूर आनंदाने काम करू आणि मी ही सेवाच म्हणतो की मला ही महाराजांच्या प्रती सेवा करण्याचा मौका मिळाला। कशा पद्धतीने तोफगाडे बनवले जातात? नेमकं मटेरियल कुठलं त्या ठिकाणी वापरलं जातं? याच्यात पूर्ण सागवान वापरलं जातं, याच्यामधील राजुरीचं, जिंदालचं हेवी लोखंड वापरलं जातं आणि सर्व उच्च क्वालिटीचं असतं। आणि एक विशेष म्हणजे हे काम मला स्वतःला नाही आवडलं तर मी ते वापस पुन्हा तोडतो, वापस पुन्हा नवीन बनवतो। कारण की तोफगाड्याची काय लाईफ असू शकते? ह्या तोफगाड्याला फक्त जास्तीत जास्त 30 वर्ष 40 वर्ष त्याच्या पुढे टिकल, फक्त याला दर वर्षाला पॉलिश करणं गरजेचं आहे। पूर्वीचे लोक फक्त याला तेल चरबी असं काही लावायची विशेष, पण आता केमिकल खूप निघाले। आता अगर चांगले केमिकल वापरले, रंग वापरले तर हे वर्षानुवर्ष ह्यात राहील फक्त। आणि एक विशेष अजून गोष्ट, समजा लोक वर्गणीतनं जमा करतात, तर लोकांनी अगर याची काळजीही घेतली, तिथे जाऊन गड किल्ल्यावर जाऊन याची जसं एखादी पूजा करतो आपण, त्या एक मंदिरासारखं जरी याची पूजा केली तर हे अजून 100 वर्ष टिकतील। याच्यासाठी अगर सावलीची व्यवस्था प्रशासनाने केली तर अजून 100 वर्ष टिकतील। हे कसं ऊन वारा पाऊस कायम असंच राहतंय, ना नफा ना तोटा अशा पद्धतीने या ठिकाणी दुर्गप्रेमी जे आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाचं काम त्या ठिकाणी करत आहे। खेमचंद कुमत, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।